जय माता आदी शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो, 31 ऑक्टोंबर म्हणजेच शुक्रवारला सकाळी पहाटे 5 ते सकाळी 9च्या दरम्यान आपल्या विदर्भामध्ये नागपूर, अमरावती बऱ्याच ठिकाणी पावसाची हालचाली होणार आहे. म्हणजेच आपला उरूड, मोर्शी, काटोल, नरखेड, आर्वी, आष्टी, तिवसा, मोजरी, कारंजा, धामणगाव रेल्वे, हिंगणघाट, मूर्त्यापूर, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, मूर्ती, पांढुर्णा, कडमेश्वर, सावनेर, अचलपूर, चिखलदरा, धारणी, तंदूर बाजार, राजुरा बाजार, कडमेश्वर, मूर्ती पांढुर्णा या बऱ्याच ठिकाणी आपल्याला बैतूल, सिंधोळा या बऱ्याच ठिकाणी आपल्याला पावसाची हालचाल दिसणार आहे. नागपूर, अमरावती ढगांच्या गडचं ढगनगर रस्ता पावसाची जी वेळ आहे पहाटे 5 ते सकाळी 9च्या दरम्यान पावसाची वेळ बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे. रिमझिम स्वरूपाचा किंवा थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही थोडासा जोराचा पाऊस, पण कंटिन्यू पाऊस येणार नाही. पण हा पाऊस भाग बदलून राहणार आहे. पाऊस सटीक पडणार नाही. म्हणजेच पहाटे 5 ते दुपारी 12च्या दरम्यान आणि दुपारी 12 ते संध्याकाळी 6च्या दरम्यान पाऊस हा सटीक नाही, पण काय काय भागात पडणार आहे. ढगांच्या ढगनगर रस्ता आणि संध्याकाळी 7 ते रात्री 12 ते पहाटे 6च्या दरम्यान पाऊस हा तुरळक ठिकाणी पडणार आहे. पाऊस सटीक पडला जाणार नाही. पण तरी जे विदर्भाचे जे उत्तरी जिल्हे आहे, जे मध्य प्रदेश लागून आहे, कारण का हे जे आता लो प्रेशर बनलं आहे, हे लो प्रेशर आता असं आपलं म्हणजे विदर्भ भवन असं सरकून आता हे मध्य प्रदेशात जाणार आहे. त्याच्यामुळे आपलं जे विदर्भाचे जे उत्तरी जिल्हे जे मध्य प्रदेश लागून आहे, त्या भागामध्ये पावसाची हालचाली होणार आहे. 31 ऑक्टोबरला म्हणजे बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नागपूर हे जे उत्तरी जिल्हे ह्या जिल्ह्यामध्ये पावसाची हालचाली होणार आहे. आणि नंतर म्हणजेच 1 आणि 2 तारखेला पावसाचं वितरण कमी आहे. आपले जे सध्या कामं आहे आपण 1 आणि 2 तारखेला उठून घ्या, कारण का 2 तारखेच्या दुपारून तुरळक ठिकाणी एक दुसऱ्या भागात पावसाची पडल्या जाणार. फक्त एक दुसऱ्या भागात 2 तारखेच्या दुपारून एक दुसऱ्या भागात. पण 3 आणि 4 तारखेला पाऊस हा पुन्हा विदर्भामध्ये पाऊस हजेर होणार आहे. म्हणजेच नागपूर, अमरावती आपले जे मी तालुके सांगितले आहेत संपूर्ण तालुक्यामध्ये पाऊस आहे 3 आणि 4 तारखेला. आणि पुन्हा मग 5 तारखेला पडलाच एक दिवस तुरळक ठिकाणी. मग 6 तारखेपासून 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17 या म्हणजेच 12 म्हणजेच या 12-13 दिवसामध्ये कुठेही पाऊस नाही. म्हणजे समजा का 15 तारखेपर्यंत म्हणजे 15 दिवस 6 तारखेपासून ते म्हणजे 6 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत जवळपास कुठेही पाऊस नाही. आपलं जे सध्या काय कामं आता बिनास करा, थंडीचं प्रमाण वाढणार आहे. कारण का आता हे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला गेल्यामुळं थंड वारा येणार आहे आपल्या भागामध्ये. उत्तर पूर्व देखील थंड वारा येणार आहे, थंडी पडणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ बघत चला. थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो. आणि आपले जर हवामानाचं खरं वाटतं तर तुम्ही लाईक सुद्धा करू शकता, किंवा माझी कमेंट माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून देण्याचा प्रयत्न करत चला. व्हिडिओ बघत चला.